नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण वर्ग 7वी स्कॉलरशिप गणित या विषयातील एक्सरसाइज 1.1 बघणार आहोत. त्याच्यातील पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सम ऑफ द नॅचरल नंबर फ्रॉम 21 to 90. मराठी मीडियमची तयारी करणाऱ्यांसाठी पण मी क्वेश्चन वाचतोय. 21 ते 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता बघा, नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण इथे वापरूया. तो फॉर्म्युला तुम्ही लर्न करायचा आहे प्रत्येकाने. n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. आता बघा, इथे 21 ते 90 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यास सांगितलेली आहे. त्या अगोदर आपल्याला 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढावी लागेल. म्हणून सुरुवातीला आपण 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढूया. 1 ते 20 मध्ये 20 ही शेवटची नैसर्गिक संख्या आहे, म्हणून इथे n म्हणजे शेवटची संख्या असते. म्हणून आपण इथे n म्हणजे 20 म्हणजे 1 ते 20 पर्यंत काढण्यासाठी आपल्याला n च्या ठिकाणी 20 घ्यावे लागतील. मग 20 कंसामध्ये 20 अधिक 1 भागिले 2. आता इथे बघा, 20 जशाच तसे आणि 20 आणि 1 21 होतात. गुणाकारामध्ये 21 लिहूया, कारण कंसातून त्याला बाहेर काढलंय, आणि भागाकारात 2. आता इथे भागाकार करताना 2 या संख्येने 20ला भाग जातो, 21ला जात नाही, कारण 21 ही ऑड नंबर आहे. म्हणून आपण बे 1 बे, बेन 10 20 असं घेऊया, आणि 21 10 210 होतील. म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या जर नैसर्गिक संख्यांची बेरीज काढली एकूण, तर ती 210 येते. आता आपल्याला 21 ते 90 काढता येईल. मग 21 ते 90 म्हणजे शेवटची संख्या 90 आहे, म्हणून आपला नेहमीचा जो फॉर्म्युला आहे तोच आपल्याला इथं वापरायचा आहे. n कंसात n अधिक 1 भागिले 2. मग n काय असेल, तर n असेल 90. मग कंसामध्ये 90 अधिक 1 भागाकारात 2. मग इथे बघा, 90 जशाल तसे घेतले, आणि 90 आणि 1 91 होतात, आणि भागिले 2. 91 ही ऑड नंबर आहे, तिला भाग जात नाही, म्हणून आपण 90ला भाग देऊ 2 ने. बे 1 बे, बे 4 8, 1 राहिला, बे 5 10. आता 45 आणि 91 यांचा गुणाकार करूया. 45 आणि 91, इथे 91 लिहितो गुणिले 45. इथे होईल 5 1 5, 5 9 45. इथे 1 0 जास्तीचा, 4 1 4, 4 9 36, आणि यांची बेरीज करूया आपण 5. थोडं वरती घेतो, 5. इथं 5 आणि 4 9, 4 आणि 6 10, 3 आणि 1 हातचा 1 राहिला होता 4, म्हणजे 4095. ही 1 ते 90 या संख्यांची बेरीज असेल, नैसर्गिक संख्यांची बेरीज 4095. परंतु आपल्याला विचारलेलं आहे 21 ते 90, म्हणून आपण काय करूया, 1 ते 20 पर्यंतच्या ज्या नैसर्गिक संख्यांची आपण बेरीज काढली होती ती आता या संख्येतून वजा करूया. म्हणून सुरुवातीला मी लिहितो 4095 वजा 210. आता इथं वजाबाकी करायची. 5 मधून 0 गेले 5 राहतील, 9 मधून 1 गेला 8 राहील, 0तून 2 जात नाही, म्हणून 4 ला कट करूया. इथं 3 राहील, त्याच्याकडून 1 घेतला 10 झाले, 10तून 2 गेले 8, 3 अशीला 3, म्हणजे 3885. ऑप्शनमध्ये बघूया आपण 3885 कुठे दिसते, तर 3885 ऑप्शन नंबर पहिलाच दिसतोय आपल्याला, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर उत्तर असेल. प्रश्न दुसरा आहे, हाऊ मेनी पेअर्स ऑफ ट्वेन प्राईम नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 100. म्हणजे 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत ते आपल्याला इथे काढायचं आहे. त्या अगोदर आपण काय करूया, इथे बघा
1 ते 100 या संख्यांमध्ये आपण सुरुवातीला एकूण संख्या लिहूया. मग एकूण संख्या लिहिताना बघा 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, त्यानंतर 83, 89 आणि 97. एकूण 25 या जोड्या असतात. एकूण 25 या मूळ संख्या असतात. आता याच्यातल्या जोड मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांचा फरक, ज्या संख्यामध्ये 2चा फरक असतो अशा मूळ संख्या आपल्याला शोधायच्यात. मग तुम्हाला इथे एक जोडी दिसेल, ही 1 झाली. दुसरी जोडी ही दिसेल 5 आणि 7. तिसरी जोडी 11, 13, 3. चौथी जोडी तुम्हाला 17 आणि 19. प्रत्येकामध्ये 2चा फरक दिसतोय तुम्हाला. त्यानंतर ही जोडी दिसेल 29, 31. त्यानंतर 41 आणि 43. त्यानंतर 47, 53 नाही होणार. 59, 61 ही एक जोडी अजून. आणि 71, 73, 79, 83 पुढे नाही होणार. म्हणजे किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे एकूण 8 या जोड मूळ संख्या असतील. प्राईम नंबरच्या एकूण 8 असतील. पुढचा क्वेश्चन बघा. X is an odd number which is completely divisible by 17. Which is the next second even number after x completely divisible by 17? मराठीतलं त्याचं मराठी माध्यमांसाठी मी वाचतोय. x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17ने निशेष भाग जाणारी x पुढील दुसरी समसंख्या कोणती? आता इथं बघा, पहिली विषम संख्या x ही 17ने भाग जाणारी संख्या आहे. म्हणून x अधिक 17 ही पहिली संख्या दिलेली आहे. म्हणून इथं आपण लिहूया x ही एक विषम संख्या आहे. म्हणजे इथं जर विषम लिहिलं, x साठी विषम आणि 17 पण एक विषम संख्या आहे. मग विषम आणि विषम संख्या जर एकत्र केल्या तर त्याचं येणारं उत्तर हे समसंख्या असतं. म्हणजे ही पहिली समसंख्या आपल्याला इथं भेटेल, पहिली समसंख्या. आता पुढची समसंख्या आपल्याला काढायची. म्हणजे आपल्याला इकडे 17च्या पटीतलाच टेबल घ्यावा लागेल, पाडा घ्यावा लागेल. मग x घेतली आणि 17 दोन्ही 34 घेऊया. मग आता ही विषम संख्या x ही विषमच असेल म्हणून विषम लिहितोय मी इथे. आणि 34 मात्र ही समसंख्या झालेली आहे म्हणून मी इथे 34 समसंख्या लिहिली. आणि याचं उत्तर मात्र विषम येईल म्हणून इथं विषम. आणि ही दुसरी संख्या असेल, दुसरी संख्या असेल. त्यानंतर पुढची संख्या बघूया. x अधिक 17 1 17, 17 2 34, 17 3 51. मग पुढे x म्हणजे विषम संख्याच असेल आणि ही 51 पण विषम संख्याच आहे. आणि विषम प्लस विषम जर दोघांची बेरीज केली तर ती मात्र सम होते आणि ती तिसरी संख्या असेल. इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे विच इज द नेक्स्ट सेकंड इव्हन नंबर. दुसरी समसंख्या विचारलेली. दुसरी समसंख्या ही पहिली समसंख्या झाली
ही दुसरी विषम संख्या झाली. म्हणजे या समसंख्येनंतर दुसरी येणारी समसंख्या ही x अधिक 51 हे त्याचं योग्य उत्तर असेल. म्हणजे x अधिक 51 पर्यायामध्ये त्याचं योग्य उत्तर असेल. बघा पुढील क्वेश्चन बघूया आपण. 4थ्या नंबरचा क्वेश्चन आहे. द सम ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ट्विन प्राईम नंबर्स एक्सिड्स द सम ऑफ द प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 25/45. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडींची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 74ने जास्त आहे. इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या जोडमूळ संख्या दिलेल्या दिसतात. आणि मग सुरुवातीला काय करायचं आपल्याला, 1 ते 25 मधल्या ज्या नंबर्स आहेत त्यांची, ज्या मूळ संख्या आहेत त्यांची आपल्याला कोणत्या आहेत ते आपण काढून घेऊया. मग 1 ते 25 मध्ये 2 ही मूळ संख्या आहे, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. आता पुढे आपण नाही घेऊ शकत, 23 पर्यंतच आपल्याला नंबर्स लिहायचे आहेत. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा 2 आणि 3 5 होतात, 5 आणि 5 10 झाले, 10 आणि 7 17, 17 आणि 1 18, 18 आणि 10 28, 28 आणि 3 31 आणि हे 10 41, 41 मध्ये 7 मिळवले तर 48 आणि 10 58, 58 मध्ये 9 मिळवले 67 होतील, 67 आणि 10 77 आणि 23 100. म्हणजे एकूण याची बेरीज ही 100 येईल. या पूर्ण मूळ संख्यांची बेरीज 100 येईल. आणि पुढे काय करायचं आपल्याला, तर पहिली जोडी बघू आपण. 71 आणि 73 यांची जर बेरीज केली, 1 आणि 3 होतात 4 आणि 7 आणि 7 14, म्हणजे 144 झाली. आणि 144 मधून जर आपण 100 वजा केले तर आपलं जे येणारं उत्तर आहे ते येतं 4 4 0 44 येतं. आणि इथं फरक त्यांनी विचारलेला आहे 44चाच. म्हणून आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. बाकीच्या जोड्या जर घेतल्या तर ते मॅच होणार नाही, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे बरोबर उत्तर असेल. चला तर पुढील क्वेश्चन बघूया. बघा परत एकदा जोडमूळ संख्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. हाऊ मेनी प्राईम नंबर्स फ्रॉम 11 to 100 आर देअर हुज डिजिट्स व्हेन इंटरचेंज्ड गिव्ह अ प्राईम नंबर. म्हणजे 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. मग आता इथे बघूया आपण आता मूळ संख्या समजा आपण घेतली, पहिली नंबर घेतली 11 आणि याची चेंज जरी केला तर इथं 11च येईल. म्हणजे ही पहिली संख्या झाली. दुसरी संख्या घेतली आपण 13, तिसरी संख्या घेतली आपण 17, नंतर घेतली 31, त्यानंतर 37, नंतर 71, त्यानंतर 73 आणि त्यानंतर 79 आणि 97. आता बघा 11चं जर मूळ इंटरचेंज केली तर 11ची, 13चं इंटरचेंज केलं म्हणजे 3 जर अगोदर घेतला तर 31 होईल. 31 कुठे आलेला आहे, इथे आलेला आहे. म्हणजे 13चा 31 होईल, म्हणजे इथे 31 पण आलेला आहे. 17 ह्या नंबरला आपण इंटरचेंज केलं तर इथे काय होईल, 7 अगोदर घेतला, 1 नंतर घेतला म्हणजे 71 मिळेल. त्यानंतर ही तर झालेलीच आहे. 37 बघूया. 37 आपण घेतला, 37ला उलट केलं तर 73 म्हणजे इथे 73 मिळेल. आणि त्यानंतर 79 ही संख्या, हिला जर आपण उलट केलं तर आपल्याला 97 ही संख्या भेटेल. म्हणजे अशा एकूण आपल्याला
1 2 3 4 5 6 7 8 9 अशा एकूण 9 संख्या आपल्याला मिळतील. ज्या इंटरचेंज केल्या तरी त्यांचे अंक मात्र मूळ संख्याच आपल्याला मिळतील. पुढील क्वेश्चन आहे बघा 6 नंबरचा. द सम ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज वाय. विच ऑफ द फॉलोइंग इज द इव्हन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट ऑफ द दीज ऑड नंबर्स. आता बघा 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज वाय दिलेली आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या आपल्याला शोधायची आहे. मग इथं काय करायचंय, आता बघा एक वाय म्हणजे ही एक विषम नंबर दिलेली कुठली तरी. ओके. कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या असतात. ऑड नंबर आहे विशेष म्हणजे, जसं समजा आपण 5 घेतला, मग 5च्या नंतर 7 येईल, नंतर 9 येईल, याप्रमाणे. मग आता ही याच्यामधली नंबर जी आहे 7, यांची आपण काय करू, याला 3 न भाग द्यायचा. अगोदर यांची बेरीज करायची. 5 आणि 7 12 होतात. 12 आणि 9 21. 21ला जर 3 ने भाग दिला तर आपल्याला 7 हे उत्तर म्हणजे मधली संख्या हेच उत्तर भेटतं. ओके. मग आपली समजा कॉन्झिक्युटिव्ह नंबर आपण हेच उदाहरणं जर पकडले तर पहिली वायची व्हॅल्यू आपण समजा उदाहरण दाखल 7 पकडलेली आहे. ओके. मग पहिली नंबर आपली काय असेल, तर पहिली नंबर आपली असेल y बरोबर 7, म्हणजे y/3 याचीच व्हॅल्यू आपण 7 पकडलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, आता इथे 7 असेल समजा, मग याची व्हॅल्यू जर पहिल्या ऑप्शनची 7 जर पकडली, 7 आणि 1 किती होतात 8. तर 8 ही समसंख्या आहे म्हणून हे पर्याय होणार नाही पहिला. दुसरी आपण पकडली 7 अधिक 2 तर 9 होईल, आणि 9 म्हणजे ही विषम संख्या होईल. पण आपल्याला मोठ्यात मोठी विषम संख्या आपल्याला नाही विचारलेलं, तर आपल्याला समसंख्या विचारलेलं आहे, म्हणून हे पण आपलं उत्तर येणार नाही. तिसरा ऑप्शन मायनस मधला आहे, बघू आपण. तिसरा आपण y/7 ची किंमत आपण परत एकदा 7 अशीच पकडूया. 7 वजा 1 जर केला तर 6 येईल. मग ही 6 ही समसंख्या येईल, पण ही समसंख्या छोटी होईल म्हणून हे चालणार नाही. 4 नंबरचं बघूया. y ची किंमत आपण 7 काढलेली, मग 7 अधिक 3 बरोबर 10, म्हणजे 6 पेक्षा 10 हा नक्कीच मोठा आहे, म्हणून 10 हा योग्य पर्याय होईल. म्हणजेच y/3 + 3 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी कमेंट्स करा, लाईक करा प्लीज. बघा नवीन प्रश्न आहे 7 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ को प्राईम नंबर्स. म्हणजे खालील संख्यांची को प्राईम म्हणजे मूळ संख्या, सहमूळ संख्या ची जोडी कोणती नाही, हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. सहमूळ संख्यांची जोडी कोणती नाही. तर ऑप्शन नंबर पहिलं जर बघितलं तर 32 आणि 24 या समसंख्या आहेत, इव्हन नंबर म्हणू आपण त्याला. म्हणजेच ह्या सहमूळ संख्या नाही होऊ शकत, म्हणून त्यांनी नाही विचारलेलं, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे बरोबर उत्तर असेल. आता दुसरी 25 आणि 32 याचे 25चे फॅक्टर जर बघितले आपण तर 25चे फॅक्टर काय होतील, 1, त्यानंतर 5, 1 आणि 5 हे दोनच फॅक्टर होतात, आणि 32चे जास्त होतील. बघूया आपण. 32चे फॅक्टर 1 होईल, 2, त्यानंतर 4, 8, 16 आणि 32. आता याच्यामध्ये कॉमन नंबर कोणता आहे, तर 1, म्हणजे हा आपला कॉमन फॅक्टर ज्याचा 1 असतो ती सहमूळ संख्येची जोडी असते. पुढे बघूया 15 आणि 22 मध्ये. 15 याची फॅक्टर होतील 1, 5, 3 पण होईल,
आणि त्याच्यानंतर 22चे फॅक्टर होतात 1, 11 आणि 22. याच्यामध्ये जर कॉमन नंबर पाहिले तर एकच दिसतो आपल्याला, म्हणजे हा पण समूळ संख्यांची जोडी होईल. 18 आणि 35मध्ये आपण बघूया. 18चे आपण फॅक्टर काढूया. तर 18चे फॅक्टर होतात 1, 3, 3च्या पाड्यात येतो, 6च्या येतो, नंतर 9च्या येतो आणि 18च्या येतो. त्यानंतर 35चे फॅक्टर जर बघितले आपण, 1च्या पाड्यात येतो, 5च्या पाड्यात येतो, 7च्या पाड्यात येतो आणि 35च्या पाड्यात येतो. याच्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर 1 हाच कॉमन फॅक्टर असेल, म्हणजे हे तिन्हीही सहमूळ संख्या आहेत. पण 32 आणि 24 याच्यामध्ये मात्र आपल्याला कॉमन फॅक्टर हा एकपेक्षा मोठा जास्त दिसायला येईल, म्हणजे कारण ह्या दोन्हीही इव्हन नंबर आहेत, म्हणजेच समसंख्या आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे अगदी अचूक उत्तर होईल. पुढील प्रश्न बघा. P is an even number which is the 39th even number after P. P ही एक इवन नंबर आहे, म्हणजे कुठली तरी इवन नंबर असेल आणि त्याच्या नंतरची 39वी इवन नंबर विचारलेली आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 39 आणि इवन नंबरमधला फरक कितीचा असतो, तर इवन नंबरमध्ये ऑड नंबरमध्ये 2चा फरक असतो. म्हणून आपण काय करूया, P अधिक 39 2 78, म्हणजेच आपलं उत्तर हे P प्लस 78 हे 39वी नंबर विचारलेली, म्हणून P प्लस 78 हे करेक्ट उत्तर असेल. 9व्या नंबरचा प्रश्न बघूया. द सम ऑफ द 3 कॉन्जिक्युटिव्ह ऑड नंबर इज 153 विच इज द मिडल नंबर. म्हणजेच 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यामधील मधली संख्या कोणती. इकडे बघा, कॉन्जिक्युटिव्ह नंबर म्हणजेच क्रमवार संख्या असतात त्या, आणि त्या तिन्ही संख्यांची इथं काय दिलेली, सम दिलेली, म्हणजेच बेरीज दिलेली आहे. मग आपण काय करूया, 153 153 ही त्यांची बेरीज दिलेली आहे. आपण याला 3ने भाग देऊया. मग आपण भाग दिल्याच्या नंतर काय येईल, 3 नंबर दिलेले म्हणून 3 भाग देऊया. 3 1 3, 3 5 15, 3 1 3 म्हणजे 51. 51 ही मिडलला नंबर असेल. त्या अगोदरची नंबर कोणती असेल, तर 49 असेल. नंतरची नंबर कोणती असेल, तर 53 असेल आणि मिडलला असेल 51. या तिघांची जर बेरीज केली, 59, 51 आणि 53, तर ही 153 येईल. म्हणून 51 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. दहाव्या नंबरचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट 2 डिजिट कंपोजिट ऑड नंबर अँड द ग्रेटेस्ट इव्हन प्राईम नंबर. आता सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, 2 अंकी विचारलेली संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार विचारलेला आहे. मग सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आपण बघूया. तर संयुक्त संख्या आणि त्या पण 2 अंकी विचारलेली, तर 2 अंकी संख्या आपल्या 10 पासून सुरू होतात आणि ती पण विषम विचारली, म्हणजे 10 तर होणार नाही. मग 11 ही मूळ संख्या आहे, संयुक्त नाही होणार. 12 ही समसंख्या आहे, त्यांनी विषम संख्या म्हणजे ऑड नंबर विचारलेली, हे पण होणार नाही. 13 प्राईम नंबर आहे. 14 इव्हन नंबर आहे. मग 15 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर, म्हणजे मोठी 2 डिजिट स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर असेल 15. आणि त्याच्यानंतर ग्रेटेस्ट इव्हन नंबर काय असते, तर 2 असते. म्हणून 15 × 2 जर केलं तर 15 2 30 होतं. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल 30. बघा, 11 नंबरचा क्वेश्चन आहे. बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द प्राईम नंबर्स अँड द सम ऑफ द कंपोजिट नंबर्स फ्रॉम 21 to 30 डिव्हिजिबल. म्हणजे
21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. मग आपण सुरुवातीला काय करूया, 21 ते 30 मधल्या मूळ संख्या काढूया. तर 21 ते 30 मधल्या मूळ संख्या, पहिली मूळ संख्या 23 आणि दुसरी मूळ संख्या 29. या दोघांचा जर फरक बेरीज जर केली तर 9 आणि 3 12, 12शीला 2, हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 2 5 म्हणजे 52 येतं. आता कंपोजिट नंबर बघूया 21 आणि 30 मधल्या. मग आपण 21 पण घेऊया. 21, दुसरी 22, 23 तर नाही घेता येणार कारण 23 मूळ संख्या आहे. 24, 25, 26, 27, 28, 29 पण मूळ संख्या आहे आणि 30. आता यांची बेरीज करायची आपल्याला. यांची बेरीज जर केली तर किती होते बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 7 25, 25 आणि 8 33, 33ला 3, हातचे आले 3, 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 2 14 आणि 2 16, 2 18 आणि 2 20 म्हणजे 203. आता 203 मधून 52 आपल्याला काय करायचे, वजा करायचे कारण डिफरन्स विचारलेला आहे. म्हणून आपण काय करूया, मोठी संख्या अगोदर घेऊया 203, त्याच्यामधून मूळ संख्या 52 त्यांची बेरीज आपण वजा करूया. मग इथं 1, इथे वजा 0तून 5 जात नाही म्हणून आपण 10, 2 कडून 1 घेतला 10 झाले. 10 मधून 5 गेले 5 राहतात आणि इथे 1 होता, 1 असेल 1 म्हणजे 151 हे आपलं उत्तर येईल. आता 151 या संख्येला, 151 या संख्येला याची बेरीज बघा किती होते, 6 आणि 7 3 भाग जाणार नाही म्हणजे हे ऑप्शन होणार नाही. 7च्या पाड्यामध्ये 7 2 14, खाली उरला 1, 7 1 7, 7नेही भाग जाणार नाही. 17च्या पाड्यात सुद्धा, 17च्या पाड्यात पण 151 येत नाहीत म्हणजे 151 या संख्येला 151नेच भाग जाईल. म्हणून 151 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. खाली ऑप्शन दिलेले आहे, डिव्हिजिबल बाय ए अँड बी. ए अँड बी न डिव्हिजिबल होणार नाही. डिव्हिजिबल बाय सी, हे मात्र योग्य उत्तर होईल. डिव्हिजिबल बाय बी, बी न होत नाही. डिव्हिजिबल बाय डी, डी ने सुद्धा होत नाही. म्हणून अचूक उत्तर असेल डिव्हिजिबल बाय सी. बघा क्वेश्चन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर्स. म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्यांची नाही. जोडमूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो. आता बघा 7 आणि 11 मध्ये 2चा फरक आहे का, तर मुळीच नाही. इथे 11 4चा फरक आहे म्हणून नॉट पेअर म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकतं. पुढे बघूया, 2चा फरक आहे का, 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे. 41 आणि 43 मध्ये 2चा फरक आहे. 59 आणि 61 मध्ये पण 2चाच फरक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं 7 आणि 11 हे अचूक उत्तर असेल. प्रश्न नंबर 13 बघा, 13, रीड द फॉलोइंग अँड चूज द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन, 29 अँड 31 आर ट्विन प्राईम नंबर्स. म्हणजे 29 आणि 31 या जोडमूळ संख्या आहेत, तर आहेत कारण त्यामध्ये 2चा डिफरन्स असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर होईल. 29 अँड 31 आर को प्राईम नंबर. आता को प्राईम नंबर याच्यामध्ये पण 1 हा कॉमन फॅक्टर असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. 29 अँड 31 आर प्राईम नंबर्स. 29 अँड 31 या प्राईम नंबर्स आहेत, तर आहेत, बरोबर आहे. ऑप्शन दिलेलं आहे ए बी सी आर करेक्ट, बरोबर आहे. ए बी सी हे तिन्ही पण बरोबर आहेत. पुढे दिलेले ओनली बी अँड सी आर करेक्ट, नाही, याच्यामध्ये ए सुद्धा बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे चुकीचं होईल. ओनली ए अँड बी आर करेक्ट. ऑप्शन सी सुद्धा करेक्ट आहे, त्यामुळे हे पण बरोबर नसणार आहे. ओनली ए इज करेक्ट. ओनली ए इज करेक्ट हे पण नसणार आहे कारण बी आणि सी सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ए बी सी आर करेक्ट.
बघा क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ twin prime numbers between 20 to 40 and the sum of twin prime numbers between 70 to 90. आता 20 to 40 मधल्या जर ट्विन प्राईम नंबर जर काढल्या तर त्या कोणत्या होतील? 23 29 ही ट्विन प्राईम नंबर नाही होणार. 29 आणि 31 ही एकच जोडी आपल्याला याच्यामध्ये भेटेल. आणि 70 to 90 मध्ये कोणती भेटते बघा, तर 70 to 90 याच्यामध्ये 73 71 आणि 73 ही जोडी भेटेल. आता याची बेरीज करूया आपण. सुरुवातीला इथं 9 आणि 1 10, हातचा लेख 3 आणि 1 4 आणि 2 6, इथं 3 आणि 1 4, 7 आणि 7 14. आता याची वजाबाकी करूया आपण. एक मोठी संख्या वरती घेऊया आपण. 144 मधून 60 जर वजा केले तर 4 आणि 8, 14 मधून 6 गेले 18 तास म्हणजे 84 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेवटचा प्रश्न बघूया. The difference between the sum of the three consecutive prime number before 50 and after 50 is completely divisible by which of the following number? म्हणजे 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निश्चित भाग जातो, असं या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. इथं बेस म्हणजे 50 दिलेलं आहे. 50च्या अगोदरच्या मूळ संख्या जर काढल्या तर 47 43 आणि 41 या 3 संख्या असतील मूळ संख्या. आणि नंतरच्या असतील 53 59 आणि 61 या नंतरच्या संख्या असतील. मग पुढे काय दिलेले आहे? द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द थ्री कॉन्जिक्युटिव्ह प्राईम नंबर्स. अगोदरच्या आणि नंतरच्या नंबरचा आपल्याला अगोदर डिफरन्स काढायचा आहे. आता याची बेरीज करून घेऊया. 7 आणि 3 10 आणि 1 11 म्हणजे इकडं 11 1 हातचा आला. ह्या तिन्ही संख्येत हातचा आला 1. 4 त्रिक 12 आणि 1 13, 131 आली. इकडे बघूया 3 आणि 1 4 4 किंवा 10 आणि 3 13, 13 3 हातचा आला 1. 7 7 आणि 10 17 यांचा फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करू आपण. याचे 173 म्हणून 131 वजा केले. 3तून 1 गेला 2, 7तून 3 गेले 4, 42. 1तून 1 गेला 0, 42. म्हणजे 42ला कोणत्या संख्येनं भाग जाईल? तर 42ला 2ने भाग जातो, 3नेही भाग जातो, 4ने नाही जात आणि 7नेही भाग जातो. म्हणजे ABD. तर ABD असणारे करेक्ट ऑप्शन कुठे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपले सगळे ऑप्शन बरोबर दिसत आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल ABD. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा, जेणेकरून तुमच्यासारखेच जे गरजवंत आहेत त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल.